जिल्ह्यात उन्हाचे चटके वाढल्यानंतर मंगळवारी सायंकाळी अनेक भागात अवकाळी पावसाने झोडपून काढले। जोरदार वाऱ्यासह सांगली, मिरज शहरासह तासगाव, विटाळ, कवठेमहांकाळ, पश्चिम भागातील अनेक गावात जोरदार पाऊस झालाय। मिरजेत काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली तर पत्रेही उडून गेल्याचे प्रकार घडलेत। तासभर पडलेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण केलाय, मात्र पाऊस थांबताच उष्मा निर्माण झाल्याचं चित्र होतं। दरम्यान रब्बीच्या गहू, हरभरा, ज्वारी आणि उर्वरित द्राक्ष बागांवर संकट आहे। गेले 2 दिवस सांगली जिल्ह्यातील काही तालुक्यांना पावसाचा इशारा दिलाय। जिल्ह्यातील काही ठिकाणी पाऊस झाला, मात्र मंगळवारी सकाळपासून उन्हाचा पारा वाढला होता। शहरात जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे मिरज शहरातील अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली होती, तर काही ठिकाणी अनेकांच्या घरांची पत्रे उडून लांब वर पडली होती। काहींनी घराच्या छतावर लावलेले सोलर पॅनल दूर वर पडलेत। मिरजेतील सखल भागामध्ये पावसानं पाणी साचून राहिल्याने सर्वत्र पाणी तुंबलं होतं। तुंबलेल्या पाण्यामुळे महापालिकेच्या कारभाराचा या पावसाने पोलखोल केली आहे। अनेक ठिकाणी ड्रेनेजचं पाणी रस्त्यावर वाहताना दिसत होतं। शहरातील शास्त्री चौक, गाढवे चौक, गांधी चौक, नदीवेस, मंगळवार पेठ, वखार भाग, रेल्वे स्टेशन, एसटी स्टँड आदी सकल भागात पावसामुळे सर्वत्र दलदल निर्माण झाली आहे। गांधी चौकामध्ये भले मोठे झाड दुकानावर पडलं। सुदैवाने जीवितहानी कुठे झाली नाही, तर दुकानाचं मोठं नुकसान झालंय।